या परिस्थितीत अधिकारी तिथं होते का नव्हते हे काम चालू असताना संबंधित ठिकाणी अधिकारी होते का नव्हते तेच आमचा प्रश्न आहे ना. संबंधित अधिकारी या ठिकाणी होते का नव्हते, जबाबदार अधिकारी जे लागतात कामावरती ते तिथं होते का नव्हते. नाही तुमचं काय कामाच्या गुणवत्तेबाबत कामाची गुणवत्ता आहे साहेब. सातारकरांचा जो निधी आहे 5-5.5 कोटीचं काम आहे ते. सातारकरांचा निधी सरळ सरळ खड्ड्यात जाताना दिसतोय. आणि म्हणजे ही जी आता सातारा जे आता पडलेलं आहे की जे आम्ही लादू ते सगळ्यांनी स्वीकारायचं, तर ही बाब आम्ही चालू देणार नाही. कारण सदर ठिकाणी ज्या पद्धतीचं काम चालू आहे त्या ठिकाणी जर जबाबदार अधिकारी कोण नसतील तर हे काम कुठल्या बेसवर करतात. सातारा नगरपालिकेमध्ये माननीय मुख्याधिकारी यांना सातारा शहरालगत असलेल्या करंज नाका ते मसवे रोडचं जे काम चालू आहे निकृष्ट दर्जाचं, त्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही हरकत घेतलेली होती आणि संबंधित अभियंता वडाई साहेब यांच्याकडे ती तक्रार केलेली होती. खरं तर ह्या 2 दिवसामध्ये केलेल्या तक्रारीचं त्यांनी गांभीर्यानं न घेतल्यामुळे कालच त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. 5 ते 5.5 कोटीचं टेंडर काढायचं, ठेकेदारांना पोचण्याचं काम साताऱ्यामध्ये सध्या सुरू आहे. खरं तर 5 ते 5.5 कोटीच्या कामामध्ये RCC गटर आणि डांबरीकरणाचा जो रस्ता त्यांनी घेतलेला आहे तो वर्क ऑर्डरप्रमाणे नसल्याने सदर कामावरती आम्ही हरकत घेतलेली आहे. खरं तर सातारकरांच्या टॅक्समधून होणाऱ्या विकास कामांना सातारकरांचा पैसा हा खड्ड्यामध्ये घालण्याचं खऱ्या अर्थानं काम साताराच्या काही प्रस्थापितांच्या माध्यमातून ठेकेदारांना दिलेलं आहे. खरं तर ही ठेकेदारी म्हणजे ज्या पद्धतीनं सातारा शहरावरती अन्यायकारक काम चालू आहे असे अन्यायकारक काम आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही. सदर कामाच्या मागणीसाठी आम्ही आत्ता मान्य मुख्याधिकारी यांना भेटलेलो होतो, परंतु संबंधित अभियंता या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांना ज्यावेळेस आम्ही या सर्व कामाची वर्क ऑर्डर मागितली त्यावेळेस त्यांनी ऑफिसला येऊन भेटा असं सांगितलेलं होतं. आज आम्ही ऑफिसला आलो तर ऑफिसमध्ये वर्क ऑर्डर ह्यांची उपलब्ध नाही. वर्क ऑर्डर आम्ही कामावरती घेऊन येऊ असं आता त्यांनी सांगितलेलं आहे. तरीसुद्धा आम्ही आता COना स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की तोपर्यंत त्याचा रिपोर्ट येत नाही त्या कामाचा तोपर्यंत हे काम चालू ठेवू नये. कारण सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. येणाऱ्या काळामध्ये हे काम इस्टिमेटप्रमाणे निविदेप्रमाणे जर झालं नाही तर हे काम आम्ही बंद पाडू. आणि गेल्या 2 दिवसापूर्वीच आम्ही जे काही पदाधिकारी काही स्थानिक नागरिक आहेत त्यांचे आम्हाला फोन आले होते की सदर ठिकाणी कामाचा जो दर्जा आहे तो अतिशय निकृष्ट दर्जा आहे. तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षात पाहणी करून सदरचे काम हे निदर्शनास आणून दिलेलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की थोड्या वेळात 1 तासाभरामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्यक्ष पाहणी करून त्या कामाचा लेखी अहवाल या ठिकाणी मान्य मुख्याधिकारी यांनी मागितलेला आहे. सदर कामामध्ये निविदेप्रमाणे नसलेल्याचं आमचं ठाम मत आहे. कारण सदर काम हे जर 2 दिवसामध्ये जर रस्ते उघडत असतील तर सातारकरांना अजून किती खड्ड्यात घालायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर प्रस्थापितांनी द्यावं अशी या आपल्या माध्यमातून मी मागणी करतोय. सदर संबंधित कोणीही कॉन्ट्रॅक्टर जे असतील जर त्यांना या कामाचा अनुभव नसेल तर मुळात अशा ठेकेदारांना काम का दिलं आणि संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावं. कारण जर असे दर्जाहीन कामं जर हे सातारकरांसाठी करत असतील तर सातारकरांचे टॅक्सचे पैसे आम्ही खड्ड्यात जाऊ देणार नाही. आता सध्या तर प्रथमदर्शी तर तशाच पद्धतीनं आम्हाला दिसतंय. कारण 2 दिवस झाले आम्ही वर्क ऑर्डरची मागणी करतोय. आज आम्ही लेखी पत्रही दिलेलं आहे. आता 1 तासानंतर पुन्हा एकदा आम्हाला सांगितलेलं आहे की वर्क ऑर्डर घेऊन अधिकारी संबंधित तुम्हाला साईडवरती भेटतील. परंतु आमचं तेच म्हणणं होतं की अधिकारी साईडवरती नसताना कोणत्या बेसवरती ही कामं केली जातात. का नुसतं लावली जाऊन टिमकी बजाव अशा पद्धतीची कामं सध्या सातारा शहरात चालू आहे. केवळ एक करंज नाक्याचं काम 5 ते 5.5 कोटीचं आहे. अशा अनेक कामं आहेत सातारा शहरातली की ते निकृष्ट दर्जाची आहेत. अशा कामांची आम्ही पाहणी करून येणाऱ्या काळात या ठिकाणी आम्ही जनआंदोलन उभं करण्याचं या ठिकाणी आवाहन करतोय. सदर ठिकाणी आम्ही गेल्या 2 ते 4 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. खरं तर तुम्ही बघताय की सातारा शहरामध्ये जे आम्ही लादू
ते सातारकरांनी स्वीकारायचं, ही जी भूमिका सध्या सुरू आहे त्या भूमिकेला कोणतरी विरोध करायला आता सक्षमपणे उभं आहे. नागरिकांमधून आता त्याला विरोध व्हायला लागलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे जनआंदोलन मोठ्या प्रमाणात उभं राहील, एवढंच मी या प्रसंगी सांगतो.